नमस्कार. आज इथे आपण धाराशिव जिल्हा तालुका धाराशिव इथे रुईबर गावामध्ये आपण सगळे आहोत. आमच्यासोबत सर्व धाराशिव कृषी विभागाचे SAO, तालुका कृषी अधिकारी, सर्व इतर कृषी अधिकारी, शेतकरी बंधुमित्र, महिला शेतकरी बचत गट आणि सर्व मीडिया बांधवांची उपस्थितीत आज आपण इथे जे पेरणीमध्ये नवीन तंत्रज्ञान आहे, BBF तंत्रज्ञान असो, त्याला ब्रॉड बेड आपण म्हणतो, नंतर टोकन पद्धतीने पेरणी असो, नंतर सीड ट्रीटमेंट असो, हे सर्व आपण प्रात्यक्षिक डेमो सर्वांच्या उपस्थितीत आपण इथे घेतले. आणि सर्वांना माहिती आहे की आता एल निनोचे वर्ष आहे आणि एल निनोचे वर्ष असल्यामुळे आपल्याला जे पेरणी पद्धती आहे ते आधुनिक पद्धतीने आपल्याला करावं लागते. जे विद्यापीठाकडून विकसित झालेले तंत्रज्ञान आहे, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, केंद्र शासनकडून जे आम्हाला एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीसाठी जे टेक्निक्स दिले जातात, हे सर्व आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची आपण सर्व इथे कारवाई करतो आहे. आणि 30 जूनमध्ये आपण सर्व अधिकाऱ्यांनी पण एक दिवस बळीराजासाठी असा आपण एक उपक्रम राबवतो. त्याच्यामध्ये प्रत्येक अधिकारी, तहसीलदार असो, गटविकास अधिकारी असो, तालुका कृषी अधिकारी, SDO सर्वांनी एक दिवस त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत इंटरॅक्शन करून त्यांनी BBF आणि हे सर्व तंत्रज्ञानाची अवगत करून दिलेली आहे. आणि सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आज अखेर 130 mm पाऊस पडले आहे आणि लगभग 6 ते 10% पेरणी झालेली आहे आणि लगभग सगळीकडे पेरणीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. BBFचं महत्त्व काय आहे आणि लोकांना काय आव्हान BBFचे असं महत्त्व आहे, एक आहे की ही लवकरात लवकर पेरणी होते, नंतर याला ब्रॉड बेड आपण म्हणतो, म्हणजे याच्यातून आपलं सॉईल नरम होते आणि एक फरो निर्माण झाल्यानंतर जे पावसाळ्याचे पाणी आहे ते साचणार नाही, ते वाहून जातात आणि नंतर सॉईल सॉईल नरम झाल्यामुळे जर्मिनेशन आहे ही फास्ट होते. सो 3-4 फायदा आपल्या शेतकरी बांधवांना याच्यातून मिळणार आहे. सो त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करू इच्छितो, सर्व शेतकरी उत्पादक गट आहे, महिला उत्पादक गट आहे, सर्वांनी आपण जास्तीत जास्त BBF तंत्रज्ञान आहे आपण शेतकऱ्यांपर्यंत गटशेतीमार्फत आपण पोहोचवावी असे आम्ही तुम्हाला विनंती करतो. ज्या पद्धतीनं आपल्या इथं प्रवीण गेडाम साहेबांनी जिल्हाधिकारी पद स्वीकारलं आणि रातोरात त्यांनी उमरगासारख्या शेवटच्या टोकावर जाऊन या ठिकाणी आरोग्य विभागाचं त्या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन करून कर्मचाऱ्यांना निलंबित केलं होतं. ऐन पेरणीचा मोसम आहे, आज आपण या ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर आलात. खरं पाहिलं तर आपणही त्याच धर्तीवर कुठंतरी एक रूप पालटून शेतकरी वेशामध्ये जाऊन एखाद्या दुकानाचं स्टिंग कराल का, जेणेकरून त्या ठिकाणी खरी परिस्थिती आपल्याला समजेल? नाही, चांगल्या सूचना आहे. आपण याच्यापूर्वी पण मल्टिपल वेगवेगळ्या बैठक आपण घेतलेली आहे. या बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना आपण सक्त सूचना दिलेली आहे, ताकीद दिलेली आहे की जिथे अशा प्रकारचे गैरप्रकार होत आहेत बियाणे वाटपामध्ये, खतं वाटपामध्ये, त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. आणि ऑलरेडी कृषी विभागाने मोठ्या प्रमाणाने कारवाई केलेली आहे. जे बोगस खतं असो, बियाणं असो, त्याच्यावर सध्या आकडेवारी कृषी विभाग तुम्हाला देतीलच, पण त्याच्यावर जिथे आढळून आलेली आहे FIR दाखल झालेली आहे, त्यांना चार्जशीट पण दाखल झालेली आहे. आणि याच्यामध्ये 1% गैरवापर करण्याची आपण स्कोप देणार नाही आहे, असं आपण दक्षता घेतो.